सर्वाधिक खूप तर ते उच्चवर्गीयांच्या बरोबरच मध्यमवर्गीयांचं थोडंसं निर्व्याजी जगणं. आपल्याकडे आहे ते आपलं घेऊन ठेवायचं, त्याचं व्याज तरी निदान वाटत राहा, कमवत राहा, त्यातून सामाजिक बांधिलकींचं एका लेनदेणीचं. अजूनही सिनेमा लिटरसी आपल्यामध्ये यायला पाहिजे. जेव्हा मी साऊथ इंडियन सिनेमा बघतो, म्हणजे तामिळ, तेलुगू आणि मल्याळम फिल्म्स, त्याच्यामध्ये जी त्यांच्यामध्ये जी लिटरसी आहे, म्हणजे ऑडियन्स पासून ते मेकर्स पर्यंत. पूर्वी लोक म्हणत होते की आम्हाला मराठी सिनेमे चांगले मिळत नाहीत, तर आता आले तरी लोक कितपत जातात, हा परत एक वेगळा मुद्दा आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हटलं तर विंदा करंदीकरांच्या 4 ओळी आणि म्हटलं तर आयुष्यभर पुरून उरेल अशी एक शिकवण. आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून अशा एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांच्याकडनं कसं द्यावं हे खूप शिकता येईल. आणि त्यांच्याबरोबर येणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतलं असं एक नाव, ज्यांचा श्वास पार ऑस्करला सुद्धा पुरून उरला. संदीप कुलकर्णी आणि मेधा पाटकर. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप स्वागत. मेधा, तुम्ही ज्या वेळेला तुमचं रुईया कॉलेजमधलं तुमचे दिवस आठवतात, त्यावेळेला आपण हेच सगळं करणार होतो, हे त्यावेळेला डिसाइडेड होतं का हळूहळू घडत गेला? तसं आखीव रेखीव ठरलेलं होतं असं नाही, परंतु एक आठवतं की मी अगदी मेरिटमध्ये असल्यामुळे सायन्सला जाणार असं सगळ्यांनी धरून चाललं होतं. पण शेवटी सायन्सला असताना सुद्धा माझा ओढा आर्ट्सकडे होता आणि त्यामुळे शेवटच्या बाकावर बसून अनेकदा आम्ही सर्व ग्रामीण क्षेत्र कसं बदलणार, त्याच्यासाठी डॉक्टर कसे होणार वगैरे अशी चित्र रंगवत बसायचं. असा आमचा एक ग्रुप होता. पण मग शेवटी मेडिकलला न जाता जेव्हा सोशल वर्कच घ्यायचं ठरवलं, त्यावेळेला वाटलं की त्यावेळेचं जे स्वप्न होती ती कुठेतरी उतरवण्याची एक दिशा आणि मार्गदर्शन असं या सगळ्या अभ्यासातून मिळालंय. पण कुठेतरी घरामध्ये सुद्धा वडील कामगार चळवळीतूनच आलेले असल्यामुळे, आई स्त्री संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे दुसरं काही कानी येतच नव्हतं. दागिन्यांचं नाही आणि फिल्म्सचं नाही, त्यामुळे काही विशेष केलंय असं मला वाटत नाही. पण तुम्ही आता मगाशी ग्रीन रूम मध्ये एक पाण्याची बाटली तुम्हाला दिली गेली आणि ज्यावेळी ती उघडली नाही, ती पॅक बॉटल होती, बॉटल्ड वॉटर होतं, त्यावेळी त्यांनी बाजूला ठेवलं, म्हणाल नळाचं कुठलंही पाणी द्या, मी हे पाणी पिणार नाही. तर अशी अजून कुठली रेझोल्युशन्स आहेत जी आम्हाला माहित नाहीत आणि मेधा पाटकर फॉलो करतात? हे तर अतिशय महत्वाचं आहे, कारण आज देशातल्या पाण्याचं काय झालंय ते लोकांच्या तोंडचं पाणीच पळून गेलंय आणि सगळं कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये जाऊन बसलेलं आहे. आणि ह्या बाटल्या काही फार अगदी शुद्ध आणि मिनरल वॉटर्स देतात असं मुळीच नाहीये. केरळमध्ये जेव्हा त्यांच्यावर टॅक्स लावला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं, वी आर नॉट सेलिंग मिनरल वॉटर, वी आर ओनली सेलिंग ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा जाहिरात आणि लोकांचा भ्रम असा असतो, पण प्रत्यक्षामध्ये एक एक फॅक्टरी एकेका दिवसाला 15 ते 25 लाख लिटर्स पाणी भूजलाचं खेचून घेऊन भरतं आणि त्याच्यावर यांचा धंदा चालतो. आणि हा केवळ रुपयांमध्ये नाही, कोट्यांमध्ये नाही, बिलियन्स ऑफ डॉलर्सचा धंदा झालेला आहे. महाराष्ट्र सुद्धा 50 पैसे 55 पैसे लिटरनी या कंपन्यांना पाणी देत असतं आणि लोक विकत घेत असतात 10 आणि 12 रुपये देऊन. त्याचा बहिष्कार टाकल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. आणि म्हणून खरेदी आणि विक्री पाण्याची हीच खरं म्हणजे मान्य होता कामा नये असं वाटतं. म्हणून आपल्या आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपण काही गोष्टी जर संकल्प घेऊन केल्या नाहीत तर आपल्याला बोलण्याचाही अधिकार नाही असं मला वाटतं. संदीप, तुम्हाला आज अशा व्यक्तीच्या बाजूला बसवलंय, कसं वाटतंय तुम्हाला? अजूनही विश्वास बसत नाही. म्हणजे मला असे बरेच पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना म्हणजे मी खरंच अगदी वंदनीय आदर्श आहेत माझे ते, आणि तसे मेधाताई आहेत. म्हणजे मी त्यांना अजून पर्सनली भेटलो नव्हतो, पण ह्या निमित्ताने भेट झाली, हेच माझ्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. मला असं वाटतं हे वेगवेगळ्या क्षेत्रात पॅशनेटली काम करणारी लोक आहेत. म्हणजे मग ते सामाजिक असो किंवा आपण कला क्षेत्र असो, त्यामुळे पॅशनेटली काम करणारी लोक ही माझ्या फार जवळची असतात. त्यामुळे पॅशन बरोबर विजन असणारच, त्याच्याशिवाय एवढं प्रभावी नाही होऊ शकत. डोंबिवली फास्ट मधला जो संदीप कुलकर्णी होता, ज्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन शेवटी हिंसा हा आचरली असं म्हणता येईल, तर खरा संदीप कुलकर्णी सुद्धा इतका हिंसक आहे का? खरं नाही. कारण तो जो माधव आपटे आहे डोंबिवली फास्ट मधला,
हा अत्यंत सामान्य माणूस आहे, ज्याला मी म्हटलं तसं आता जसं मला जे एक्सपोजर आहे किंवा माझं जे वाचन आहे किंवा मी जे वर्ल्ड तो ऑब्व्हियसली माधव आपटेंनी नाही पाहिलेला आहे. त्यामुळे त्याचे पर्स्पेक्टिव्ह तो त्या कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि तो नाकासमोर चाललेला माणूस त्याच्या पद्धतीने तो रिॲक्ट होतो आणि तो खरा रिॲक्ट होतो. आणि मग खरा रिॲक्ट मग तो संदीप कुलकर्णी किंवा माधव आपटे खरा झाला तर तो लोकांना आवडतो. मेधाताई, तुम्ही रुईयामध्ये असताना तुम्ही अभिनय करायचात असं आमच्या कानावर आलेलं आहे. मग आता तुम्ही ज्यावेळेला आरशात बघता त्यावेळेला स्वतःतली अभिनेत्री मिळते का कुठे? मी आरशात बघतच नाही, आरसा मी वापरत नाही. परंतु हे पण आहे की एकूण जीवन नाट्य जे आहे ते इतकं भरपूर नाट्यमय आहे, ज्यामध्ये अन्याय असेल, खुप्त असेल, सगळंच. पण त्याच्यामध्येही बरंच काही करता येतं. या सगळ्यामध्ये मला रस आहे. आंदोलनाची अनेक गाणी मी लिहिलेली आहेत आणि एकूणच लोकांना कशा प्रकारे विश्वबँकशी बोलायचं असेल किंवा एखाद्या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांशी त्याबद्दल तयार करणं हे सुद्धा एखादं नाटक उभं करण्याच्या इतकंच असतं कठीण. हे सगळं चाललेलं आहे. आता होळी येईल 19 तारखेला. रात्रभर आमचे शेकडो आदिवासी, या तुम्ही संदीप भाऊ बघायला, एकत्र ढोल वाजतात 50 ते 55 आंदोलनाच्या होळीमध्ये आणि एकेका ढोलाभोवती अनेक आदिवासी स्त्रिया, पुरुष, तरुण हे सगळे नाचतात एकाच कुठलं सांगता तुम्ही जिओग्राफी? नंदुरबार जिल्ह्यामधल्या धडगाव तालुक्यामध्ये, अक्कलकुवा तालुक्यांमधल्या आदिवासींमध्ये दर होळी ही 5 दिवसाची अशी चालत असते. ते गॉगल लावून फिरतात सगळे त्यावेळेला. कधी कधी गॉगल लावून फिरतात, अगदी रात्री सुद्धा. आणि इथेच नाही, एकदा विजय तेंडुलकर माझ्याबरोबर आले होते खासने. मी अनेक वेळा ते आले, पण त्या होळीमध्ये मी खास नेलं आणि मी त्यांना म्हटलं यावेळेला विशेष आहे कारण सोलार लाईट्स गावामध्ये लागलेले आहेत. तेव्हा आता बघा सोलार लाईट्समध्ये होळी चालेल. प्रत्यक्षामध्ये तेंडुलकर आणि मी जेव्हा ते पहाड चढून वरती पोचलो आणि पाहिलं, आम्ही जरा उशिरा पोचत होतो त्या दिवशी, तेव्हा पाहिलं की तेवढा उजेड सोडून नेमक्या अंधारात जाऊनच ती मुलं नाचत होती. तेव्हा एकेकाचं आपलं एक संस्कृती, कल्चर आणि याचं एक अभिमानाचं लेणं आणि देणं असतं. पण तुम्ही आंदोलनासाठी बरीच गाणी लिहिलेली, असं प्रत्येक टप्प्यावरती एक वेगवेगळं गाणं, वेगवेगळ्या घोषणा. आठवणार एखादं गाणं म्हणून नका ना, 4 ओळीचं. हे गाणं आमचं हरसूद मध्ये पहिला मेळावा जेव्हा देशभरच्या 250 संघटनांचा झाला होता तेव्हाचं गाणं होतं. नर्मदा की घाटी में अब लड़त जारी है, चलो उठो रोकना विनाश है, चलो उठो रोकना विनाश, विकास के ही नाम पर बांध का ये खेल है, सोच लो और जान लो लाभ हानि कितनी है, सोच लो और जान लो लाभ हानि कितनी, राजनीति साफ है, कुर्सी 5 साल है, बांध फिर हो ना हो अपना अपना रोना है, बांध फिर हो ना हो अपना अपना रोना है. पर्सनल संदीप कुलकर्णीच्या खुपण्याकडे जाताना यश किंवा प्रसिद्धी ही थोडी लेट मिळाली वयाच्या, असं हे खुपतं का? हो नक्कीच. पण तरी सुद्धा काही लोक किंवा मला असं आता बघताना असं वाटतं की तसं बघितलं तर श्वास ह्या वयात, ज्या वयात म्हणजे आज 8 वर्ष झाली श्वासला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळून तो ऑस्करला गेला. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, जेव्हा वर्ल्ड सिनेमा बघायचो तेव्हा पहाटे उठून ऑस्कर अवॉर्ड्स बघायचो आणि वाटायचं ह्या जन्मात तर शक्य नाही आपलं काही ऑस्कर किंवा इंडियन सिनेमा सुद्धा ऑस्कर पर्यंत पोचणं हे अनटचेबल वाटायचं. आणि म्हणजे फार कमी वर्षात पहिला मराठी सिनेमा, तोही मातृभाषेतला सिनेमा ऑस्करपर्यंत जाणं, सो एका अर्थाने माझ्यासाठी फारच ते अचिवेबल आहे असं मला, म्हणजे थोडंसं उशिरा मिळालं पण मिळालं ते प्रश्नच नाही. श्वास चित्रपटामुळे मराठी चित्रपट सृष्टीने काट टाकली अशी देखील विधानं आहेत, म्हणजे हेच खरं आहे. तिथपासून पुनरुज्जीवित झाला मराठी सिनेमा. मेधाताई, तुम्ही जे तुम्हाला खुपलं त्याबद्दल कायमच आंदोलन करत आलेला आहात, पण अशा काही गोष्टी ज्याच्याबद्दल आंदोलन करायचं राहिलं, अशा खुपणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत. खरं म्हणजे खुपतं तर आपण गप्प बसू शकतच नाही, हे तर निश्चितच आहे. तर अन्याय आणि अत्याचार हे समाजाच्या मोठ्या बहुसंख्य जनतेच्या बाबत आज शिगेला पोचलेले आहेत आणि याचं मुख्य कारण या देशातली विषमता. एकीकडे अंबानींना मिनिटाला लाखो रुपये कमाई करणं जमतं, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती अतिक्रमण करून 27 मजली बिल्डिंग उभी राहू शकते, आणि दुसरीकडे गरिबांना ज्यांना घर मिळू शकत नाही कारण श्रमाला मूल्यच नाही, त्यांच्या बुद्धिजीवींना भरपूर बँक बॅलन्स कमावता येतो, यांना पेन्शनही नाही. अशा परिस्थितीमध्ये दिवसभर घर बांधणारा निर्माण मजदूर, बांधकाम मजूर रात्री
ज्या घरात राहतो त्याला अनधिकृत म्हणून तुडवलं जातं. हे खुपलं नाही तर मग आपण माणूसच नाही असं म्हणावं लागेल. एखादा मुख्यमंत्री आम्ही आदर्श घोटाळा काढल्यानंतर बदलायला लागला तर जरा धक्का बसतो, पण पुन्हा प्रत्येक काढतच राहा तेव्हा उकरत राहा, खुपलं तर उकरत राहा असं ते चाललेलं असतं. पण सर्वाधिक खुपतं ते उच्चवर्गीयांच्या बरोबरच मध्यमवर्गीयांचं थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक निर्व्याजी जगणं. आपल्याकडे आहे ते आपलं घेऊन ठेवायचं, त्याचं व्याज तरी निदान वाटत राहा, कमवत राहा, त्यातून सामाजिक बांधिलकींसह एका लेनदेणीचं. आम्हाला जनसहयोगी मिळत नाही तसं नाही, वेगवेगळ्या थरातले लोक, सदाशिवराव अमरापूरकर असतील, श्रीराम लागू असतील, उद्या संदीप भाऊ असतील, अरुंधती रॉय असतील, ह्या सगळ्यांनीच वेळोवेळी नाना पाटेकरांच्यापर्यंत मदत केली. परंतु अजूनही बऱ्याच जणांना करता येईल. वकील, प्राध्यापक, डॉक्टर्स या सगळ्यांना नुसते चर्वण करण्यापेक्षा कुठेतरी जिथे अन्याय होतो आहे तिथे जाऊन एक 5 मिनिटं उभं राहणं, हे जर घडलं तर फार मोठं काहीतरी साधल्यासारखं होईल. आणि आता इजिप्तमध्ये म्हणतंय, ट्युनिशियात घडतंय, लिबियामध्ये संघर्ष चालू, याची रसभरीत वर्णनं सकाळी उठून वर्तमानपत्रात वाचणारी माणसं, या देशात एवढा भ्रष्टाचार होतोय आणि तरी लोक भ्रष्टाचार आणि अत्याचार दोन्हींच्या विरुद्ध लढतायत. विस्थापनाविरुद्ध, पर्यावरणीय विनाशाविरुद्ध, जंगल, जमीन, पाणी किंवा घरं सुद्धा हिरावून घेण्याच्या विरुद्ध. त्यांच्या बाबत काहीतरी करून आपण जॉईन व्हावं असं वाटतंय का? एक आतंकवादी हमला झाला की SMS वरून लाखो लोकांनी एकत्र येणं, मोमबत्ती हातात धरून उभं राहणं, हे सिम्बॉलिक आहे, महत्वाचंही आहे. परंतु सगळं काही केवळ प्रतिकात्मक राहून चालत नाही. कुठेतरी अटीतटीची आणि आरपारची लढाई, गरीब नगर मधल्या त्या गरिबांनाच लढावी लागणार उद्या. घरं आपली मिळावी जळल्यानंतर परत म्हणून बिल्डर्सचा खेळ होणार. त्या संदर्भामध्ये कोण काही करत नाही असं जेव्हा जिथे दिसतं तिथे खुपतं, पण जे करतात त्याच्यावरून प्रेरणा घेऊन परत आयुष्य पुढे चालत आहे. संदीप, कारकिर्दीतलं आपलं खुपणं. अजूनही सिनेमा लिटरसी आपल्यामध्ये यायला पाहिजे, स्पेशली आपल्या मराठी ह्याच्यामध्ये. कारण हिंदीचा एक हे वेगळाच आहे, त्यांचा एक बिझनेस हे वेगळा आहे. पण जेव्हा मी साऊथ इंडियन सिनेमा बघतो, म्हणजे तामिळ, तेलुगू आणि मल्याळम फिल्म्स, त्यांच्यामध्ये जी लिटरसी आहे, म्हणजे ऑडियन्स पासून ते मेकर्स पर्यंत ही लिटरसी खूप आहे. म्हणजे आपण चांगले सिनेमेही बनवतो तर ते किती लोक येऊन थिएटरमध्ये बघतात इथपासून प्रश्न आहे. म्हणजे आता असं झालंय की पूर्वी लोक म्हणत होते की आम्हाला मराठी सिनेमे चांगले मिळत नाहीत, तर आता आले तरी लोक कितपत जातात, हा परत एक वेगळा मुद्दा आहे. आणि जे साऊथला बघितलं तर मला खरोखर मग खंत वाटते. मेधाताई, नर्मदा आंदोलनाच्या बाबतीत आपण जर का बोललो तर 25 वर्ष एखाद्या आंदोलनाची सेलिब्रेट करायची, तर म्हणजे हे खुपणं चांगलं का वाईट? तुम्हीच बघा, पण धरण अजून थांबलेलं आहे सरदार सरोवर नावाचं. आणि 25 वर्ष जर आमचे आदिवासी आणि शेतकरी जे आजही बुडीत क्षेत्रामध्ये 2 लाखांच्या वर संख्येने ठाण मांडून आहेत, ते जर टिकले नसते तर अजूनही नर्मदा वाहतीच राहिली नसती. ती यमुनेसारखी एका गंद्या नाल्याच्या रूपात निर्माण होते. आणि दुर्दैवाने अमिताभ बच्चन आणि अनुराधा पौडवाल यांना त्या नर्मदेची स्तुतिगीतं गाण्यासाठी मध्य प्रदेशच्या सरकारने निमंत्रण दिलंय. त्यांनी एक दिवस तरी आमच्या बाजूनी नर्मदेचं खोरं फिरून पाहावं. आमच्या गोरगरिबांचं, आदिवासींचं, आमच्या जीवनशाळातल्या मुलांचं, आमच्या आदिवासी शिक्षक आणि कार्यकर्त्यांचं किंवा आमच्या शेतकऱ्यांसह. आणि मग पाहावं की एवढ्या उत्कृष्ट जमिनीला वाचवण्यासाठी शेकडो वर्षांच्या मंदिरी, मशिदी, घाट आणि ती वाहती सर्वात पवित्रच नव्हे तर सर्वात शुद्ध देशातल्या नद्यां, गंगेपेक्षा शुद्ध, ब्रह्मपुत्रेपेक्षा शुद्ध अशी नदी वाचवण्यासाठी जर काही करायचं असेल तर काय करावं लागेल आम्हाला सांगावं. कोर्टामध्ये केसेस पेंडिंग असतात, जजमेंट्स मिळतात, त्याचं उल्लंघन होतं. परंतु शेवटी हे सगळं कुठेतरी पकडून धरून हात रक्ताळले तरी चालतील पण आम्ही झेंडा सोडणार नाही असं कुठेतरी शिरीष कुमारासारखंच या नव्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रत्येकाला करावं लागतंय. आणि ते करतायत याचा अभिमानच वाटला पाहिजे. ओव्हरऑल विकासाला विरोध करणाऱ्या एक परदेशी हस्तकच आहेत मेधा पाटकर असं म्हटलं जातं, तर हे खुपतं का कुठेतरी? विकासाला विरोध असू शकत नाही. विकास म्हणजे योग्य असा बदल. आता कुठला बदल योग्य हे त्याच्या मूल्यांच्या चौकटीमध्ये प्रत्येक जण पारखून पाहत असतो. आपली एक घटनेने दिलेल्या मूल्यांची चौकट मानली तर समता, न्याय, स्वावलंबन, बंधुभाव, समाजवाद जे मूल्य पण घातलं गेलं म्हणजे समाजाचा
एकूण निर्णयांवरती, संसाधनांवरती अधिकार, या मूल्यांच्या चौकटीत आम्ही जर काही कार्य करत असलो आणि त्याच्या विरुद्ध जर राजकीय नेते किंवा आणखी भांडवलशाह जर कार्य करत असले तर त्यांना विरोध करायचा नाही तर काय, हे मला कळतच नाही. त्यामुळे तो विकासासाठी विरोध असतो, विनाशाविरुद्ध विरोध असतो, विस्थापनाविरुद्ध विरोध असतो, विस्थापनाशिवाय विकास होऊ शकतो असं म्हणून पर्याय देत केलेला विरोध असतो. आणि तो कोणी एक दोन व्यक्ती करत नसतात. बाबा आमटे कधी, स्वामी अग्निवेश कधी, ब्रह्मदेव शर्मा कधी, असं नसतं होत. तो खरा समाजाचा मोठा समूह उठल्यानंतरच विरोध कुठेतरी समाजाच्या नजरेला येत असतो. समाज एक चेहरा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं अंतरंग तपासायला पाहिजे, केवळ मुखवटे नाहीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमचं छोटं छोटं भाषणच आहे आणि इतकं छान बोलताय तुम्ही, ऐकत राहावं असं वाटतंय. बरेच वेळेला असं होतं की आपल्याला डिटेल्स माहिती नसतात काही गोष्टींचे, काही इश्यूजचे. मेधाताई किंवा हे जे सगळे ॲक्टिव्हिस्ट्स आहेत किंवा हे आहेत, हे निदान आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी एवढं तर नक्की आहे की त्यांचे जी काही कारणं आहेत ती फारच ठोस आहेत किंवा इतके ते जेन्युइन आहेत की ते कारणाशिवाय उगीच आंदोलन करणार नाहीत. कारण विकास कोणाला नको आहे आणि त्या एवढ्या स्वतः प्रगल्भ आहेत, वाचन आहेत, हे आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत. तर मला असं वाटतं प्रोग्रेसिव्हनेसच्या आड नसाव्या त्या, मला असं वाटतं. पण त्याच्यामुळे जर का बाकीच्या ज्यांची दुर्लक्षित लोक आहेत, ज्यांच्याकडे अजिबात पटकन लक्ष जाणार नाही आणि त्यांना जर का काहीतरी न्याय मिळत नसेल किंवा त्यांचं हिसकावून घेण्यात येत असेल तर कोणीतरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं त्या देत आहेत. लोकांनी शिकवलंय. संदीप, तुम्हाला हिंदीमध्ये चांगल्या संधी मिळाल्या पण तुम्ही त्याचं सोनं करू शकला नाहीत, हे आम्हाला खूपतं. खरं तर अजून फार चांगल्या संधी नाही मिळाली असं मी म्हणेन माझ्या बाबतीत. इनफॅक्ट श्वासच्या आधी माझं हिंदीमध्येच जास्त काम आहे. म्हणजे माझ्या श्वासच्या आधी माझे 4 हिंदी सिनेमे पहिले झालेले आहेत. अच्छा. म्हणजे माझा पहिला सिनेमा श्याम बेनेगलांबरोबर मम्मो. पण असं काही फार म्हणजे श्वास हा एक फारच मोठी जंप होती इन टर्म्स ऑफ रोल, इन टर्म्स ऑफ सगळंच. म्हणजे तो सिनेमाचा मायलेज पण. त्याच्यानंतर मी म्हणजे मम्मो नंतर मी गोविंद निलानींबरोबर 1084 की माँ नावाचा एक सिनेमा केला. त्यात जया बच्चन आणि अनुपम खेर वगैरे होते. तिसरं माझं इस रात की सुबह नहीं. तर ह्या सगळ्या फिल्म्स मी केल्या होत्या, हिंदीमध्येच होत्या या. किंवा आत्ता मी 2 वर्षापूर्वी ट्रॅफिक सिग्नल नावाचा सिनेमा केला मधुर भंडारकरांचा. सो मी केलेल्या आहेत त्या चांगल्या भूमिका केलेल्या आहेत हिंदीमध्ये. आणि आम्ही चांगली भूमिका असल्याशिवाय मी हिंदी कारण मला तेवढा अभिमान मराठीचा ठेवायचा आहे की मराठी नट चांगला दिसला पाहिजे. पण आत्ता इनफॅक्ट मी जो सिनेमा एक केला आहे निर्वाणा 13 नावाचा सिनेमा, की ज्याच्यामध्ये परत मला असं वाटतं डोंबिवली फास्ट नंतर किंवा श्वास नंतर एक अत्यंत वेगळा चॅलेंजिंग रोल मला हिंदीमध्ये करायला मिळालाय. आणि तो आता कान्सला पण ते एंट्री पाठवत आहेत बहुतेक त्या सिनेमाची. तर त्या सिनेमाचं फ्युचर काय आहे हे माझंही कुतूहल असेल आणि क्युरिओसिटी असेल. आणि मला असं वाटतं मे बी जर तो हे झाला तर परत हिंदीचं एक मोठं दालन सुरू होईल. मेधाताई, तुम्ही खूप आंदोलनं एकत्र करता, ज्यावेळेला एक आणि दुसरं आंदोलन चालू, त्याच वेळेला तिसरं चालू आहे. तर ह्या सगळ्या विविध आंदोलन एकाच वेळेला चालवण्याच्या गोष्टीमध्ये आंदोलनाची धार बोथट होते असं वाटतं का? असं मी आता केवळ नर्मदा बचाव आंदोलनाची राहिलेली नाही, ते चालूच आहे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी ते घेतलेलं आहे. अजूनही ठाण मांडू नये. 500 कोटींच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी मध्य प्रदेशात चाललेत. महाराष्ट्रातले 4 आणि तिथले 40 अधिकारी आजपर्यंत सस्पेंड करवलेत आम्ही. हे सगळं चालू असताना पुनर्वसनही करवून घेतलंय सगळ्यात जगातल्या धरणांमध्ये. जे काही मिळालंय ते जास्तीत जास्त सरदार सरोवरमध्ये मिळालंय. तरी अजून लाखो लोक बाकी आहेत. आणि जर आपली विकासाची, पर्यायाची, देशातल्या परिवर्तनाची, राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेची ही संकल्पना जर सर्वांगीण असेल तर मग हा मुद्दा घ्यायचा आणि हा मुद्दा घ्यायचा नाही. हे फक्त आपण कमी पडत असलो, आपले श्रम, आपली मेहनत, आपल्या हातातली साधनं, तरच ठरवू शकतो. अन्यथा प्रत्येक मुद्दा घ्यायलाच पाहिजे. मग तो अयोध्येच्या सांप्रदायिकतेचा असो की आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असो. आता किंवा अफजल गुरुच्या फाशीचा असो. अफजल गुरुच्या फाशीला तुम्ही विरोध केलेला होता, आता कसाबचं काय करायचं? माझे तर फाशीलाच विरोध आहे. आपण सर्वांनीच थोडा विचार करूया, एक मिनिट शांत राहून, की इतक्या फाशी दिल्या गेल्या त्याच्यामुळे गुन्हे कमी झाले का? हत्या कमी झाली का? 123 देशांनी आज फाशीची शिक्षा काढून टाकलेली आहे.
कारण हे एक पाशवी वृत्तीचं लक्षण आहे, माणसाची हत्या करणं. त्यामुळे जो हत्या करतो त्याचा इतका तीव्र संताप त्याच्या विरुद्ध आपल्याला येतो, मग तो एखादा आतंकवादी असो की एखादा पोलीस असो, ज्याला ही कधी कधी बळी दिलं जातं, समोर केलं जातं, किंवा एखादा राजकीय नेता असो आपल्या उमेदवारा प्रतिस्पर्ध्याचा काटा काढणारा. आपण जर मूळतः हिंसेच्या विरोधात आहोत, ज्याच्यामुळे अनेक जण हे अगदी व्हेजिटेरियन होऊन माशाला सुद्धा मारत नाहीत, असे आपण लोक एखाद्या माणसाच्या हत्येला मंजुरी देऊ शकतो का? आणि समजून उमजून हत्या करणं, त्याचं नाव फाशी. एखाद्या बलात्कार झेलणाऱ्या स्त्रीने जर अनवधानाने हत्या केली तर आपण समजू शकतो कदाचित, परंतु कोर्ट किंवा समाज सुद्धा समजून उमजून सत्तेवर असणाऱ्यांच्या हत्येला समजून घेऊ शकत नाही. जन्मठेपेची शिक्षा द्या, कठोर काम करून घ्या, पण फाशीनी हत्या आणि हिंसा थांबणार नाहीत, उलट त्या वाढीला लागतील असं मला वाटतं. कारण आपल्याला हत्येला आपण एक स्थान निर्माण करून देतो. त्यांनी जे केलं तेच सूडबुद्धीनी किंवा आणखी कुठल्याही उद्देशाने आपण केलं तर मग एखाद्या बाईने आपल्या पतीची हत्या होताना पाहिलं तर ती सुद्धा हत्याराचा खून करेल, तिला लगेच खुनी म्हणून तुम्ही जन्मठेपेची सजा द्याल. पण स्टेट, ऑमनिपोटंट स्टेट, राज्य मात्र, सरकार मात्र हत्या करू शकतो असं म्हणणं हे निर्घृणतेचंच नाही, अमानवीयतेचं लक्षण आहे असं मला. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयानं धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली, पालीसारखी खडकाला, उघडी बागडी. अब की जमीन है पवना बांध के विस्थापितों के क्षेत्र में. आप जानते हैं वो जमीन किसकी है? जिनसे ये जमीन बांध के लिए ली गई थी, आपको देने के लिए नहीं. अब बिग बी है, स्मॉल बी नहीं. बाराबंकी की जमीन आपने छोड़ी, ये जमीन इन परिवारों के लिए छोड़ दी.